व्ही राव मेमोरियल टुर्नामेंटच्या वतीने ही जी टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली त्याला आज आमचे मुख्य चीफ गेस्ट म्हणून नंदिनी कुलकर्णी, फॉर्मर इंटरनॅशनल टेबल टेनिस प्लेयर आलेले आहेत. शी हॅज अ डिस्टिंग्विश रेकॉर्ड ऑफ प्लेइंग फॉर इंडिया फॉर दी मोर दॅन 12 years अँड शी इज इंडियन नॅशनल टीमची टेबल टेनिसची कोच पण होती. आणि असे आपल्याला आज अतिथी म्हणून आलेले आहेत चीफ गेस्ट. आय विल टेल हर टू से फ्यू वर्ड्स. माझं खरंच आज भाग्य आहे की मला आज टेबल टेनिसची क्रिकेटची टुर्नामेंट बघायला मिळाली. कारण बऱ्याच वर्षानंतर मी लेडीज क्रिकेट मॅचवर ॲक्च्युअल बघते आहे. म्हणजे पूर्वी एकदा मी टेबल टेनिसची मॅच महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिपची पुण्यामध्ये बघितली होती. आणि म्हणजे तशी त्यावेळेला जरा लेडीज स्टँडर्ड ठीक होता, ठीक होता, म्हणजे खूप चांगला नव्हता. परंतु आत्ता जो मी ह्या 15 वर्षाच्यापेक्षा लहान मुली खेळत आहेत तर तो जो स्टँडर्ड बघितला तर मला इतकं म्हणजे आश्चर्य वाटलं. मला पहिल्यांदा यायच्या आधी वाटलं की 15 वर्षाच्या छोट्या मुली आहेत, काय खेळत असतील. पण इथे आल्यावर बघितलं तर एवढी इंटरेस्टिंग मॅच वाटली मला की त्यांचे बॉलिंग स्टाईल, त्यांचं बॅटिंग स्टाईल, त्यांची फिल्डिंग, त्यांचं सगळंच म्हणजे एकूण खूपच छान होतं. म्हणजे आधी मी एंटर झाले तेव्हा मला वाटलं की मुलंच खेळत आहेत की काय असं वाटत होतं. म्हणजे इतका चांगला गेम त्या खेळत आहेत. तर त्यांना चांगलं गायडन्स वगैरे जर मिळालं, अगदी छान चांगल्या लेवलला जर गायडन्स मिळालं आत्ता याला तर ते आपल्या महाराष्ट्राचे फ्युचर आहेत. म्हणजे चांगलं नॅशनल चॅम्पियनशिपसुद्धा मारतील त्या आणि ऑलिम्पिक वगैरे सुद्धा खेळू शकतील. एवढ्या चांगल्या मुली आहेत म्हणजे आता आपल्याकडे या टीममध्ये. तर त्यांना चांगलं गायडन्स दिलं पाहिजे. आणि मला खेळताना मी जरा मुलींचं बघत होते तर त्या म्हणजे खूप इंटरेस्टिंग घेऊन खेळत आहेतच. परंतु त्यांनी टेम्परमेंटसुद्धा जरा थोडं सुधारलं पाहिजे. आपण हारलो तर जास्त वाईट वाटून म्हणजे वाईट तर सगळ्यांनाच वाटणार आहे. जे सगळे जिंकलेत त्यांना मी तर नक्कीच हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स देते. पण जे हारले आहेत त्यांनी आपल्या वाईट वाटून असं बॅट वगैरे आपटतात काही जण प्लेयर्स नंतर. तर तसं करू नये कोणीसुद्धा. आणि राग बॅटीवर किंवा याच्यावर काढू नये. तर आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवून आपल्यात काय चुकलं हे आधी शोधून काढायला पाहिजे की आपण कुठे चुकलो आणि मग ती चूक पुढच्या मॅचला सुधारली पाहिजे. तर हे प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं तर त्यांचा गेम एवढा सुधारेल. मी तर म्हणते की हे आपले फ्युचर आहेत महाराष्ट्राचे खरं म्हणजे की सुंदरच म्हणजे खेळतात सगळे. थँक्यू व्हेरी मच. Now on behalf of Maharashtra Veteran Cricket Association, myself is Sudhir Kulkarni, Secretary, and now I will introduce Mr. Srikant Kate, our Joint Secretary of Maharashtra Veteran Cricket Association. He is a former Ranji Trophy player for services and North Zone player for more than around 20 Ranji Trophy matches he has played, and North Zone also he played along with Kapil Dev and all. I request him to say a few words. Thank you. 11वी डॉक्टर डी.व्ही. राव 11वी टुर्नामेंट आज सक्सेसफुल पार पडलेली आहे. मुलींची ही टुर्नामेंट श्री सुधीर कुलकर्णी जे माझे मित्र आहेत तर त्यांचं हे सातत्य बघून मला फार आनंद होतो आहे. इतके वर्ष ते या गोष्टी करत आलेले आहेत आणि त्यांनी आज महाराष्ट्रातले सगळ्या मुलींना इथे आमंत्रण देऊन त्यांचं टॅलेंट शो करण्याचा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग इथल्या मुलींनी जरूर करावा आणि पुढे जावं इथून. आणि या गोष्टी ज्या तुम्ही बघताय आज ग्राउंडवर मुलींमध्ये जो उत्साह दिसतो आहे, या 15 वर्षाच्या मुली ज्या आहेत असं वाटतच नाही आहे. त्या खूप असं चांगलं खेळणाऱ्या वाटत आहेत. जसं मॅडमनी सांगितलं की मला असं मुलंच खेळत आहेत तर काय असं वाटलं. तर ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने एक कॉम्प्लिमेंट आहे की त्यांच्या मुवमेंट्स एवढ्या चांगल्या आहेत, ते कॅचिंग चांगले, बॉलिंग ॲक्शन चांगले आहेत. आज मुलींमध्ये सुद्धा अवेअरनेस आलेला आहे क्रिकेटचा आणि त्यांनी तो चांगला उपयोग करून महाराष्ट्रासाठी खेळावं या माझ्या सदिच्छा आहेत. मला इथं बोलवलं सरांनी आणि माझ्याकडून ट्रॉफीचं वितरण केलं. मॅडम आल्या, त्यांच्याबरोबर ओळख झाली. या गोष्टीसाठी धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.